नमस्कार. तर आज माझा मुलगा मॅगी बनवतोय. चला मग आपण मॅगी कशी बनवतो ते बघूया. तर मॅगी बनवण्यासाठी मी एक मॅगी घेतली. ती 5 रुपयाची आहे वाटतं. तर ती तुम्ही मोठी पण घेऊ शकता, छोटी पण घेऊ शकता. तुम्हाला कशी करायची त्याच्यावर ते डिपेंड आहे. आता मी एकटाच खाणार आहे, त्याच्यामुळे मी बनवतोय. हां, दिसते ना. तर भैया असं मॅगीचं पॅकेट तुम्हाला माहितीच असेल. ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. त्यासोबत ते मसाला पण येतो, तो नंतर टाकू आपण. त्याच्यामध्ये पहिले आपण पाणी टाकून आहे ना, त्याला जरा लो फ्लेमवर हीट करू. सर्वात पहिले आपण लो फ्लेमवर त्याला हीट करून घेऊ. कट करून दुसरं करायचं होतं. तर मी ह्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी होतं ते त्याच्यामध्ये घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मॅगी टाकून घेतली. तर जरा ते लो फ्लेमवरच हीट करायचं आणि हीट तुमच्यावर डिपेंड करतं. तसं तुम्हाला जर त्याची थोडी घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही ते लो फ्लेमवर हीट करायचं, आणि मला जर अशी जास्त अशी घट्ट पाहिजे नसेल तर तुम्ही ते हाय फ्लेमवर हीट करू शकता. थोडं हीट झाल्यानंतर आपण त्याच्यात मसाला टाकू. हे दे बरं चमचा. ब्रेक करून घेतो मी, जरा त्याला वेळ लागतो ब्रेक व्हायला स्वतःहून. मी गॅस मोठा केला कारण की मला जास्त घट्ट आवडत नाही. मी याच्यामध्ये कांदा टोमॅटो पण टाकू शकतो. मी आता सध्या टाकत नाही. मला तसं आवडतं पण आता कंटाळा आला आहे, त्याच्यामुळे मी तेच करतोय. पूर्ण मसाला टाकून आहे. तुम्ही एक्सटर्नल तुमच्याकडे पेरी पेरी वगैरे असेल तरी टाकू शकता. पण पेरी पेरीने ते जरा तिखट होतं, म्हणून आम्ही जास्त तिखट खात नाही आमच्या घरामध्ये. जास्त असं लाईटच खातो, म्हणून आम्ही काही एक्सटर्नल मसाला टाकलाच नाही. जी मॅगी 2 मिनिटाची म्हणतात पण त्याला 10 मिनिटं लागतात. ती कुक होती. तुम्ही जरी छोट्या बाउलमध्ये केली तर ती लवकर होते. तर मोठा बाउल घेतला आहे, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. तसं ते आपोआप पण होतं, पण आपण एवढं काय करायचं बरोबर. मॅगी बनत चाललेली आहे, हे बघा. अजून 1 मिनिटामध्ये ती व्यवस्थित कुक होईल. बघितलं ना, मी तुम्हाला म्हणत होतो की ॲक्च्युली व्हिडिओ 10 मिनिटाची नाही आहे, आणि मॅगी बनवायला 10 मिनटं तर लागतातच. ते 2 मिनटं ते कंपनी म्हणते 2 मिनटं, पण ते 2 मिनटात कधीच होत नाही. असं नाही की आमचा बर्नर स्लो आहे, पण मग ते 10 मिनटं सर्वांनाच लागत असावीत. आपण चालू करू ना. आपली मॅगी आता रेडी झालेली, तर ती आपण बाउलमध्ये सर्व करून घेऊ. हे बघा, ही अशी बनलेली आहे आपली मॅगी. आपण बाउलमध्ये काढून घेऊयात. जरा हळू, चटका बसल. हे बघा मॅगी. याच्यामध्ये काहीच एक्सटर्नल मसाला वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे. जे त्या